धन्यवाद. कानवडे साहेबांकडून 200 रुपयाचे इनाम आले. जिपे जोरदार टाळ्या होऊन जाऊ जरा. साहेब बघतायत बघा, त्यांच्याकडे गाणं घ्या. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, निघालो तू निघाले मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला बघायला तुम्ही येता का लगीन तुमका माहिती आहे की मुंबईचा लगीन वेगळा, गावचा लगीन वेगळा. गावची परमिल काय म्हणता आणि गावची सावतीन काय म्हणता बघा. की गाणा जो भरीला सातखंडी गव्हाचा मंडप गोताचा कणका थोर रियाक लागलो घोर. तसं दुसरी जागी झाली ती म्हणता काय म्हणता कापे काजीची बोंडा कापे काजीची बोंडा अशी काय करवल्यांची तोंडा अशी काय करवल्यांची तोंडा जोडीला ह्या धोंडा. धोंडा वेळ करणार म्हणून सांगतोय. तसं तिसरी काय म्हणता बघा फणसाचा डगुळ फणसाचा डगुळ जोडीवाली वागुळ जोडीवाली वागुळ फणसाचा डगुळ. तुझा नाव कसा बाबा म्हणून सांगतात या मिस्त्री बुवा या हरिबंगल्यामध्ये गर्व नसावा. गच्च वादा होते दादा एकतरी तरलाय का दैवाचं घर खाली मुली उगीच झाली का. कोण या कलियुगात कोण कमी नाही या कलियुगात बघा. कारण जो तो सर्वश्रेष्ठ आपल्या जागेवर आहे लक्षात घ्या. कारण मी तुला काय एवढा बोललेलं नव्हतं ठासून, पण माझी कशी भजन करूची पद्धतच कशी आहे. कारण मी जर तेवढं नाही केलंय तर तुम्ही सुद्धा कोणी थांबणार नाही की नाही ह्या मेना. म्हणून सांगतोय पुन्हा एकदा तुमच्या सर्वांसाठी सांगू इच्छितो की सूर्य कुणाला झाकत नाही, डोंगर कुणाला वाकत नाही आणि नवजवान सेवा मंडळ मधील माणसं कुणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही, बापाला सुद्धा घाबरत नाही, बापाला सुद्धा घाबरत नाही. जय भवानी जय भवानी जय भवानी. हा आता लगीन बघा. होती आजवरी परासी
या गोदांड्यावर ना भोगते नवरा कुणाचा येतो. त्यांच्या करवल्या गो करवल्या ना दुःख चालू म्हणून जावा भावंद गो भावंद पेटे वाले त्यांचे वराडी गो वराडीचे तुमचवाले त्यांचे यजमान गो यजमानी पान खाणारे त्यांनी मगाच सांगला आणि एक मनी भरलं तुझं वारं जुनं गाणं आहे ते त्यांनी मारून सांगा. आमचे परमित्र वेंगुर्ला हा घेतो अरविंद केनी वेंगुर्ला अरविंद केनी ते म्हणजे कोणावर अवलंबून नाही केव्हा एनी टाइम भेटणारे मी म्हणजे नियमबद्ध काम करतो केनी जोरदार कळा 100 रुपये नाव आहे काय केनी साहेबांचं बक्षीस घेऊन ठेवलं काय मगाशी तुम्ही महिलांसाठी बघा ज्ञानीच्या आगीची मशाल हाती ज्ञानीच्या आगीची मशाल हाती सुरात जाती मला बाई बाई मला अगं शोधू कुठं बघू कुठं दिसला ग बाई दिसला अजून मला अगो ही सगळी नक्कल करूची आका कारण भजनी सोबत थांबाच होय तू मी जोर झाला तू जोर धरलो तू पण वाक्य वेगळाच बोलतस काय थांबा थांबा म्हणतो माका जोर आहे काय पण कशाला बोलत हो कारण महिला वर्ग आता थांबणार होतं कारण जवळजवळ मला वाटतं 11च्या नंतर महिला वर्ग जवळजवळ 10च्या नंतर आलेले आहे कारण म्हणून तू काही सांगतो की हय जेवढ्या जोशमध्ये वारी करायची तेवढी पब्लिकचे पैसे येते तुमचा माहिती आहे नवरा म्हणून मंडळावर नाही काय थोडा हार्मोनियमचा जरा कमी करा. काळा चौकीची चौकीचा आमच्या छान काळा चौकीची आमच्या छान नवजवान सेवा मंडळाचा नवजवान मंडळाचा हमारा परिवार
हो तुम्ही जेवून घ्या, कारण त्यांना पुढची कामं आवरायची म्हणून आपलं मी जरा जेवायला गेली होती आणि मी लगेच आले. पण मी काय त्यांची पारी सुरू झाल्यावर पळून गेली नाही. हे कसे हे बोल बोल बोलले आणि ते वाटेत लागले आणि गेले की घराला घेऊनच गेले. काय समजायचं काय बारी नक्की करायची कोणासोबत? बरं एका दुसरा माणूस तरी ठेवायचं की नाही सोबती? हा सगळे ओके म्हणजे तुम्ही तुमची कांडा लावा कसं आहे अजूनपर्यंत तुम्ही सगळ्या महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं सर्वप्रथम आभार मानते. सगळ्यांसाठी मंडळीवर जोरदार टाळ्या होऊन जावे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये पुरुष वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही फक्त माझ्याबद्दल मी काही जास्त लांबवणार नाही, लक्षात घ्या अजिबात नाही. फक्त मंडळात एक विनंती माका माहिता शिरसाट बुवा जेवणार नाही, ते जेवत नाही जेवतं नाही ना, ते गणून लागतात, ते गणून लागतात, ते जेवत नाही. कारण ह्या कसा आहे मग रोजचा त्यांचा माझ्या जोडी रोज असतो त्याच्यामुळे मला त्यांच्या सगळ्या गोड माहिती काय खातात काय नाही. त्याच्यामुळे मंडळात विनंती की जेवढ्या लवकर बुवांका हांच्या जागेवर तेवढ्या लवकर बरावं. असो बघा महिलांसाठी म्हणून एक गीत या ठिकाणी सादर करते. त्याचप्रमाणे काही तरुणी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आज खरोखर पूजा म्हटलं की सगळे एकदम छान सजून होते त्यामुळे सगळ्यात छान होत्या म्हणून गाणं फूलों सा चेहरा तेरा कलियों सी मुस्कान है म्हणजे ना असं असतं की बघा माणसाचं जास्त वय झालं ना माणूस लहानपणी कसा अवखळ वागता अवखळ म्हणजे काय होईल आणि काय नाही याची त्याला जाणीव नसते बरोबर की नाही. आता हय भुवांचा विषय कसं झालो त्यांच्या सगळ्याची जाणीव की म्हणजे ह्या मुलाला काय होतं आता मुलाला काय होतं त्यांना सगळे भरपूर त्यांना असे धक्के भेटलेले अगोदर तरी पण काय म्हणलं जितेची खोड गेल्याशिवाय जायच नाही. त्याच्यामुळे त्यांना ना मध्ये मध्ये ना कळ झाल्याशिवाय त्यांना किंवा एखादं शब्द असं टाकायचं की नाही की तो फक्त काळचा घुडा बरोबर असा काहीतरी बोलायचा. पण एक लक्षात घ्या जेवढे खायच्या बरोबर बोललेत ना तेवढे हा माणूस काय लायकी तो या सगळ्यांना खावा. त्याच्यामुळे मागचा जास्त बोलूची काही गरजच नाही कारण मी बोलली मी नाही म्हणत नाही मी बोलली माझं फक्त एवढंच जेवढा लवकर होय तेवढ्या लवकर बुवांक हयातून बसवा हयात तुमचा जेव्हा काय हयातून द्यावा ते का होय जेवून दे नाहीतरी भजनाचं साप सत्यानाश करून टाकल्याने आले हा हे भजन नाही फक्त नाटकाने केलेला. त्याच्यामुळे त्यांना लवकरात लवकर आला आणि त्यांच्यासाठी भरपूरशी गाणी होती. काय आता मी तुमचा एक मस्करीचा विषय आहे तो मस्करीचा जर सोडून जाऊ युट्यूबवर तुमका सांगते घ्या कारण कसा हय मी जोपर्यंत ह्या बोलत नाही तोपर्यंत मी शांत होऊ शकत नाही. त्याच्यामुळे म्हणजे मुद्दे क्लिअर करताय फक्त एवढं युट्यूबवर टाकू नका सांगते आपल्यातच हा कसं आहे का आता हे सारखे म्हणतो काय अगो म्हणता म्हणजे मी काय बोलली की कशाला तुम्ही हलता नाचता कशाला कारण मुळात हे हरिभजन आहे बरोबर
बोलतलो ना. आता हे काय म्हणतात, अहो म्हणता हळू का लागतं, हळू का लागतं, हळू का लागतं. त्यांका म्हणा बुवा हळू का लागता, ह्या तुमका सांगू का लागता. नाहीतर एवढे सगळे होत होय, काय सांगूची गरज नाही ना. हे का सांगू का लागतं, म्हणजे हे नक्की कोण होत हे मी चेक करून घ्यावा. हे का स्वतः विश्वास नाही आहे. आता यांची बुद्धी भ्रष्ट होत चाललेली आहे. त्याच्यामुळे काय बोलतात की काय नाही बरोबर नको नको काय आणि काय भरपूर काय बोलले. कसं नाही का, असं नाही एक त्याच्यावर सांगताय, असं नाही एक माझ्या बुवाना खरं तर शिक्षक आहेत, शिक्षक आणि असे साहेब शिकवतो असे हे का काय लहान एका घर ताल नाही सूर आपल्याला असं शिकवतो आणि चौथीच्या वर्गात शिकवतो चौथीच्या. आणि असंच एक पोरगं होतं त्यांच्याकडे म्हणजे ना अशी लहान लहान. तर मी आपल्या बघून गेले, म्हटलं बघूया तरी म्हटलं बुवा शिकवतात कसे असतं नाही की काय शिकवतात ती पोरांना. म्हणून मी आपल्याला गेले मस्तपैकी म्हणलं बघूया म्हणलं बुवा काय शिकवतात ते. तो चौथीत लटकवून सोचतो होतो पोरगं छोटं जो. तर आत्ताची तुम्हाला आपल्याला माहिती त्याच्यात तुम्ही किती सांगा की बाबू या करू नको हा तो मुद्दाम करतोय आणि ह्या कर म्हणतात तुम्ही किती काय करा करणार नाही. आजकालच्या पोरांची परिस्थिती आहे. आता बघा ना कसा आतापासूनच त्याच्या जोडी लागलेली असते. हैता हैता दिसतात कमाल हैता लांब केसावर आता मला आवडत नाही का मात्र तुझा ह्या आजकाल तेव्हा कसा आपल्याला माहिती आहे की उन्हाळा येतो तीन सीझन असतात. काफेगरे आंबो फणस काजू लय मजा असता गावात. तर ना असं त्याच्या औषध काय केलं काफेगरे कापून ठेवले. काफेगरे कापून ठेवले आणि याची शाळेत जायची वेळ झाली. ह्यो काफेगरे खाल्ल्या नसो ते टूप झालं एकदम. आणि मला विषय असं असतं की काफेगरे आपण खाल्ले का वरनं पाणी पिवचा नसता. ह्यो काय बनवा नाही घाटा घाटा पाणी पिलं ते टूप झालं गेलं साहेब शिक्षण वर्गावर. शिक्षण वर्गावर झाला असा आपल्याला माहिती आहे की शाळा इन्स्पेक्शनसाठी बाहेर अधिकारी येतो माहिती आहे ना चेक करूसाठी. त्या दिवशी ते अधिकारी येणार होते. तो आधी गप्प बसलो शांत एकदम खाट नाही का खूप नाही जीवात आधी बसलो. नंतर जसा जसा त्याच्या पोटात लागला हलू तो हलागला हो हलता 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 आणि तो आपलं सरांना बुवांना म्हणता का हो सर म्हणता मी जरा पटकन बाहेर जाऊन येऊ काय. तर हे करपटी नाही कुठे चाललेस तू काय नको बस मला जागेवर बस. मग तुला मी गणित दिलाय ना तुला मी दोन किती तो सोडव. तो बोलतो अरे दमकम बसलो आणि खालती तो बसलो काय तो बसलो नाही नाही त्याचा सोनं झाला नाही. हे गेले हा असे पोटावर धरले मग दाबून आणि जो लागलो असं हलागवानी एका सण झाला नाही. तो म्हणता अहो सर म्हणता बघा स्वतःच केलं तर बघा मी काय करतोय. तो बुवा धावले एखाद्या तोंडाकडे बघून बुवा म्हणतो आता जर काय काय सोडलंय ना हे निकाल हेच केलो. मग हे काय आधी पहिला सोडून घ्या बुवाला काय सांगते ठीक आहे कुठे जा पण तू लवकर ये कारण अधिकारी कधी पण येतील. मी त्यांना नाही दिसलं तुम्ही त्यांना काय सांगू. तो बरोबर पण लय आवड म्हणजे ठीक आहे म्हणजे लगेच जाऊन येतोय. आधी असंच होतो असो आणि त्याचा जा म्हटल्याबरोबर ह्यो वर्गाची बाहेर नवशी उडी मारल्या अशी हात सोडल्याबरोबर जो पिचकारी मारत गेला सांगते ना ह्यो मला नाही धावलो मला वाटत नाही का भेटेल तो अधिकारी. ते नाही का विचारलं अरे म्हणता बाबू म्हणजे तू शिरसाट करायचं वर्ग आहे रे. तो पोरगो एवढं पोचलेलो तो म्हणता होय म्हणता माझ्या शिरसाट करायचं वर्ग ना एक काम करा म्हणता असे म्हणता समाज हे तो म्हणजे तुळा पट्टो ना तुळा पट्टे मला सरळ जावा पाठवून म्हणता माझ्या शिरसाटचं पुसत येतच मला म्हणता घरी राहू म्हणजे पुसूनच वाटतं म्हणजे लय सवय आहे म्हणून ते पांढरे कपडे घालून दिसतो असं गाणं गेलं. ते बरीचशी जे लहान पोरं इथे खेळत होती त्यांच्याकडे गाणं बघा जवळजवळ 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये रामाची प्राणप्रतिष्ठापना झाली बरोबर की नाही. कितीतरी जीव त्याच्यामध्ये गेले पण तरी सुद्धा ते राम मंदिर भव्य समज जगातलं सगळ्यात मोठं मंदिर ते म्हणजे आपलं राम मंदिर आहे आणि ते उभारलं म्हणून हर हर
की नाही? कारण आपलं आयुष्य म्हणजे आपल्याला हे मनुष्य देव जो लाभलेला आहे तो ह्या जन्मी सत्कृती लाभावा किंवा सत्कृती लाभू नये असं आपण देवाची प्रार्थना करतो. आज जवळजवळ 60 वर्ष या ठिकाणी तुम्ही पूजा करताय. ही खरं तर खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. या ठिकाणी तुम्ही सगळे एकदम एकजुटीने आहात आणि एकजुटीने राहताय. असेच राहा अशी मी जवळजवळ प्रार्थना करणारे बघा. एवढंच सांगेन की एकदा लक्ष्मीने विष्णूला प्रश्न केला की जगात श्रेष्ठ मी काय ते मला तुम्ही सांगा. जगात श्रेष्ठ मी काय ते मला तुम्ही सांगा. ते विष्णू भगवान म्हणाले की याचं उत्तर तूच दे की जगात श्रेष्ठ मी काय. त्यावर ती म्हणाली की जगात श्रेष्ठ काय असेल तर ती म्हणजे मी आहे, ती म्हणजे लक्ष्मी. तर भगवान विष्णू म्हणाले असं असेल तर मला ते तू सिद्ध करून दाखव की तू श्रेष्ठ आहेस ना. सिद्ध घरात कशा असता सिद्ध कर तू श्रेष्ठ कशी. त्याबरोबर लगेच मृत्यूलोकामध्ये म्हणजे या पृथ्वी बिचारे साऊंड वाले दादा बघा खरं ना हसू पण आणि वाईट पण वाटला. काय झाला ते त्यांना साऊंड लावून सांगत होते गोवा. ते बिचारे त्यांना सांगितलं की इथला देव उचला आणि तिथे ठेवा. ते उचलायला गेले बिचारे पडले. त्यांचा पोटर पडलं तो साऊंड तो नाही फेकून मारा आणि यांच्याकडे पैसे घ्यावा. हा अक्कू गजर गेला तिकडे बघा आता दिलाच बरोबर अक्कू गजर गेला अक्कू गजर. हा सुरुवात कशाला केला तुम्ही एवढी काही धर्मेश वगैरे नव्हते तेव्हा नेमकेच म्हणजे ह्या साईडचे बरेचसे होते. तुम्ही ऐकलं असेल की नाही मला माहित नाही पण यांनी सुरुवात हलवली वाकवली टेकवली झुलवली. काय हलवली वाकवली टेकवली झुलवली यांनी भजनाची सुरुवात ह्यांनी केली. कुंडली का वरती धावला बाजू म्हणजे हळूहळू नावावर साहिली असते. काय तुका माहिती काय हलवलं असता आता बरे मोबालतात. मी एवढा हलवतो तेवढा हलवतो हलूचा लागता तुका हलूचा लागता सांगूचा लागता. हा सरी काय हलवा काय करा मी काय बोलू तुम्ही काय करता बोलू सर्व घुरी नाही आता. हा कोण ठेवा आता कोणाचं मेसेज नाही झोपली नाही. हा काय म्हणजे एक मर्यादा असतात म्हणूनची पण काय सगळ्या काय म्हणतात काय हलवली वाकवली टेकवली झालं ना हलूचा लागतो आपण नाही. हा अजून एक बुवा आता अख्खो घेऊन गेलं अख्खो बरोबर हे बिचारे मायबाप प्रेक्षक एवढे जमले होते. काय चांगलं शब्द सांगितलं कळतो चांगला शब्द की बाबा हा आग बंद होती सगळं नका ह्या सांगल्या नका लय मला वाटलं. तुझ्या घरात गेलं नाही सगळी मी येऊन देतो. तुम्ही प्रत्येक घरात गेला का म्हणताला शिरसाट ना लय झाली काय तो हलवता अरे असं हलवता वय काय तो हलवता लोक ह्या म्हणला ते पटलं बसली असती. हा हा म्हणजे काय मी करू मध्ये मध्ये बोललो मी सगळं लोक सांगतो मी चुकला मी एकही मुद्दा बोलणार नाही पण आधी हलवला आणि हलवला बरोबर आला तर नाही तो वाटत थांबा. हा हलूचा लागता किती म्हणजे आपण ऐकून लाज वाटता पण करणारा काय मला निर्लक्ष. हा काय दुःख मिळेल शक्ती बडा भात खाया कोण असं काय करतात हा बरोबर त्यांचा ना हे जे जेवलेच नाही तर बरोबर काय करायचं काळात खायला. कारण मंडळाने अतिशय उत्कृष्टपणे जेवणाची सोय केलेली होती. त्या मंडळासाठी स्वतः काय जाऊन तू वया नाही का तुम्ही लागता म्हणून गेले सवारी करत नाही. हा तुमचं जरा लाज वाटत नाही बोल लाज. हा हे बैठकीत होतं बैठक व्हायचा ना बैठकीत जातो काय सांगा सांगितलं की बाबा हो काहीतरी वेगळा ना हे का फालतू करायचो हलू सांगा काय नंबर. हा
आणि असं गेले आपण असंच राहणार हो आपण असंच राहणार मला जीवनाला ऍक्टिंग करता हे घरात पाहिजे लागली ते आवडायला कसा आणि पाठवून लोक म्हणते अरे काय झालं का चालू मग तुला काय म्हणता येईल बुवा 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 शेतात लोकांना ते म्हणतात बुवा काय झाले काय नाही तो कोरोना जो आपल्या देशामध्ये येलो कोणामुळे येलो हे काय येलो मेरका खातो साप खातो उंदीर खातो ही चिचुकी किना मगाशी पळत गेली चिरसाडीलो लाल का मेरका खाऊन मग वाट करला पुढे नाचतो ते मेरका सारखे कधी नाही हलकेच नाही यायचा असताना सुद्धा काय नावाची फोड कधी पण आम सुद्धा म्हणले तू म्हणजे सुद्धा कटोकर काय वाकडा असत ना काय ते का सरळ कसं करायचं ते माझ्या काय म्हणायचं आणि चांगले तासणार रंग मग तुमचा रंग पण नको रंग म्हणजे रंगे म्हणजे चुकता हा तुम्ही जर मागायची बुवाचा हलवली वाकडी टेकवली येतच ना म्हणून तुमच्या आज्ञा खास हलवली वाकवली टेकवली झुलावली सोडून द्या हो सर्व बघा जरा डोक्यात घुसत तुम्हाला बरा होईल हलवली वाकवली टेकवली झुलावली सोडून द्या हो सर्व हरिनामाला भजा हरिनामाला भजा बुवा होईल हरिनामाला भजा होईल तुम्ही दगडे ना ऐका म्हणून बोलून आदरणीय दिगंबर गाडेगावकर मग तुम्ही कसं घडवलं त्यापेक्षा आपल्या आई वडिलांचे आपलं काय संस्कार आहेत आपण कसे वागतो कसे चालतो कसे बोलतो आपण काय म्हणजे आपलं सामर्थ्य केवढं आहे ह्याच्यावरून एखाद्या माणसाची ना म्हणजे एखाद्या माणसाला पारखा एखाद्या माणसाला त्याच्यावरून त्याची किंमत करा त्याच्या दिसण्यावरून बोलले नाही म्हणत नाही मग तुमच्या मुद्द्यात भरून मी बोलले हा हा तू बोललेस ना कसं वाटलं बघितलं हे असे म्हणजे लहान बोललं नसता खुळा तुझ्या सरकी का एक नंबर सरकी अरे मी काय बोलली सुरुवातीला तुम्ही जोर धरलाच नाही म्हणून आपल्याला मी जराशी आपली कान लावलं हे तेव्हा पण लागले बिना पाण्याचे आणि तुम्ही बोलला अजून असं असं काय तुम्ही बोलायचं ऐकून घ्यायचा काय करू रागवू नका आता माझी बोलायच्या वेळेला मी बोलतोय ना विचारू नका मी विचारणार हा आपण बघा बघूया आता
अरे बोल आता बोलला ना बोल काय बोला अरे गप ना अरे बोललाय बोलत नको काय तू मुलं बोलू नको मी हा बघा हळू पे देवा मुलं सोडतो आवा आवा तुला कोण पाहिजे हा किती पैसे करू कसं आहे मी एवढं सांगते ढेकून असं ढेकून ढेकून असं ढेकणा पलंग असतो ना पलंग तर त्याला राजवाडं वाटतं काय म्हणतात माझं राजवाडं वाले आणि दिवसभर चढतर घरण्यामध्ये तो मग्न असतो तर ते तुको मला काय म्हणतात माहिती का ढेकणाची माझं घर उतार चढ केवळ म्हणजे तो ढेकून तो आयुष्य त्या पलंगामध्ये उतार चढाव करू अजून एक बाकी याची लाभणी संगती याची ती जगती जो मैत्रीण जातो काय सांगू सांगितलं मी चांगलं चांगलीच या उपयोग काय त्याचा उपयोग काय हा आणि बघ मी काय नाही मी बैठकीत पण जायचंय खरं नाही अजिबात मी फक्त वाचन जेवढं काही वाचन येईल चांगलं येईल चांगलं ते आपल्या परीने मला जमेल तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करते हे काय नाही हलून काय करू तुला काय करायचं आणि बोलला नाही ना रोखता उचला आणि खाली पण पडू पाहिजे या बुवा गबू तो आता अधिकार नाही आहे तुझा हा पुढे आजकालची मुलं आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये पाठवतात वृद्धाश्रमांची संख्या एवढी वाढली आहे बरोबर म्हणजे ती मुलं चांगली शिक्षित असून आपल्या आई वडिलांची जबाबदारी नंतर घेत नाही आणि अशिक्षित किंवा न शिकलेला एखादा व्यक्ती असू दे तो आज जन्म म्हणजे जोपर्यंत ते आहे तोपर्यंत त्यांची तो काळजी घेतो त्यांना काय हवं नको ते सगळं विचारतो मग प्रश्न इथे असा की नक्की शिक्षित कोण आणि अशिक्षित कोण बरोबर की नाही एवढंच सांगायचं गुरु वर्गांना की तुम्ही भले किती काय होते आयुष्यामध्ये किती काहीही करा मी बोलले कमी म्हणून तुका जोडलो तुका काय वाटतं की माका बोलू घेत काय तुका माहित नाही तू नायसा करून जर सारखा म्हणतस ना तुका एकदाच नायसा करून टाकीन परत बारी होतच नाही लक्षात ठेव एवढी माझी हिंमत आहे पण मी काय म्हणते मरून दे हा नाही आम्ही मर्यादा सांभाळतो कारण तुम्ही सगळ्या महिला वर्गात मी एकटी तरी बोलले की तुम्हाला सगळ्यांना लागणार बरोबर माझा तोंड गटार आहे जर सुटला तर मी ऐकायचंय ना मी म्हणताय मी सुतारी होय सुतारी हा तर ठीक आहे तुझ्या तिकडे घराकडे सुतार काय तर असतो आपले काय काय ताशी हो एक करू बघता सरशी हा मी आणलं फरशी पण तू आज कर्मात मरशी लक्षात घे हो शिरसाडा तुला माहिती नाही आपण म्हणता माकाच म्हणता नेपाळी मी एका काय म्हटलंय का निघू म्हटलंय तुम्ही असलाच की नाही काय म्हटलंय काय ना मी काय म्हणून झाला म्हणून दे जाऊन दे असा दे दोन्ही गावताना फटकून देत वागतात काय म्हणून मी घेतलं त्या माझ्या पोटावरच बसवला अगो लक्षात ठेव बुवा कोणा जुडे तू बघ जे जे बुवा बोललेले दोन अगोदर एक दोन बुवा गेले शिवाय तू आता सांगत एवढे पण तू काय बोलतो तुम्ही हलवून बारी का करतो तुला माहिती तुला बोलण्यापेक्षा मी हलवतो म्हणजे का तेवढं बरोबर राहत नाही हो जवळ जायचं बोलून दे आपण बोलत नाही बोलून दे पण मी हलवतो माझा कर्म माझा बोलत काहीतरी ह्याचा जळता घ्या तुझं कर्म कसा मोडता आपण मी हलवून माझा काय ते मोडत तू जळतं किती असतं अगो हलवून काय संतांनी भजन केलं नाही नाचले ना संत कीर्तनात नाचले विना घेऊन नाचले तू नाच बघूया तुझी कॅपॅसिटी आहे काय दाखव हो दाखव आहे मी 500 रुपये देतो नाचून देतो नाच बघूया नाच नाच ग घुमा कशी मी नाचू आमच्या गावी नाही मला कशी नाचू नाच ग घुमा हे बघ आता कसं वाटतंय
अगो आमचा पण बोलत येतात तू काय थोडा झालास काय तुम्ही काय बोललं एवढं तुका लागण्यासारखं तू बोललंस तू मी बोललो आहे की नाही म्हणून असं लक्षात ठेव अंडरस्टँड सिट डाऊन देअर गाल तो हात नाही लगाने का ताकी नाहीसा करून शब्द हा मी काय बोललो नाही पुंडलिक वर्गात कधी घेतले मी सगळ्यात घ्यायचं इकडे बघू पद्धत आहे पुंडलिक होत्या अगोदर घेऊन यावा तुम्ही बाईचा दिला हे आता येते भाव आणि आम्ही झालो पिवळे 100 रुपयाची आम्हाला जोरदार टाळ्या त्यांच्या देऊन अगो बोलत मागचा पण येतात तू लक्षात घे काय बोलायचं काय नाही आपण बोलायचं पण हे सगळे महिला वर्गांना धरूनच बोलवतं लागतं लक्षात घे कारण त्यांची सुद्धा मी जरी बोलले तर त्यांची इज्जत आहे लक्षात घे की मी एवढं उगत मी 40 ते 50 वर्ष काढले नाही उगत आणि माका नो डायबिटीज नो बीपी उगत नाही स्टॅमिना अगो एकच झलक पाहिलं तर 40-50 घेऊन येईल लक्षात घे तुझ्याची खुडी किती बांधून पाठी तू माका बोलत लावू नको माका सुद्धा बोलता येतात पण काय वाटलं बुवा धरून पडली की काय मी काय बोललो नाही व मरून दे तरी माका दोघा ठिकाणी सांगणे पालकर साहेबांनी साळवी साहेबांनी सांगणे जाऊन दो लहान दे नाही लहान जरी असली तरी तुझी झाली आहे तो आली तुम्ही काय काळजी करू नका म्हणून तुझ्यासाठी गाणं बघ पुन्हा या काढलंय काळी मैना दिसते काळी मैना आता तुका कसा लागला नेपाळी माका किती झोमला माझ्या थोडा खायचा ताकी निगृत तोंड बघा साप खायला आतला खाला एवढा मधला हळू खाता मधला एवढा मग बारीक होतं काय अहो अन्नाचा शिपाचा हळू घेत नाही आपल्या पोटात बघा तिची तब्येत हाडाचं झाले काढाने अहो जसा गेली माझ्या जोडीला अहो गेली विसरूनी हरिनामाला तुमच्या खरोखरच जे तुम्ही थांबला आणि तुम्ही सपोर्ट केला म्हणून पिका जोर येलो पिका काय वाटला माहिती शिक्षण डाऊन झालो मी कधी बारी उठून तुला सांगा व्यवसाय आहे लक्षात घे मैं हर छोटा लेकिन मेरा 2-3 प्रकार अलग अलग है तुमको मालूम नहीं है लक्षात घे मेरा उंचीचे फायदे पण तुका माहित नाही उंचीचे फायदे तुका माहित नाही पहिलं फायदो एखाद्याला घेणा खायला गेले तुम्ही पटकन जाता माका वाटला मानवर करायची ठुस्सू दुसरा फायदो गाडी बिगाडी तर जग लाग उपयोग होता कारण अभि हसताय ना म्हणून तुला साहेब तू बोलणंच तू का बोलवता लागला लक्षात घे मग तू बोलताना जरा स्टँडर्ड पडा अहो ह्या जवळजवळ 14वीत आहे काय बोलायचं ना काय नाही बोलायचं हे ह्याचा समजत नाही तुला याचा फिरफिर का तुझं बीपी आहे होता बीपी तुला मी सांगतो ह्याचा माका सांगला ह्यो रोगा तो रोगा ह्याचा ते बीपीचं रोग मोठो आणि त्याच्या मेंदूत ना रक्त पोचतच ना अजिबात म्हणून या हाफ मॅड आहे मगाशी काय सांगला तुला खाल्लो पिवळं पट्ट्याचा काहीतरी सांगला ना मी जेवत होतोय अहो भात खाल्लेलो खायलो आई शपथ खायलो चालू होते बरं पिवळं पट्टू मारला दुसरे आहे भात खाल्लेलो पोटात बरं डाळ पिवळी खाय म्हटलं कशी काही
माका पुढे तो माणूस नाही वेळी पण तुमचा मी सांगतोय असाच झाला ह्या असा एकदा तुमचा मी सांगतोय घराकडे होता आणि ह्याच्या बाजूने एक लहान मुलगा होतो तो मगाच होतो ना तसो काय रे नाव तुझा हा विराज वा विराज काय विराज ऐसा आहे बाबू अच्छा आणि कच्चा कोण आहे ते सामूवाले आहे ना हा सिट डाऊन तुमचाही जायचंय आणि तो लहान मुलगा विचारतो काय झाला माहिती आहे की गंमत अशी तुमचा सांगतो पिवळ्या पडतात तो 2 नंबरला पूर्व जायचो पण ह्याच्या खळ्यातनाच जायचो आणि चिंपाड घेऊन जायचो बरं जाता तो जाता चिंपाड घेऊन आणि चमचो बरोबर घेऊन जायचो इतका डाव गेलो ही 2-3 वेळा वाकून बघता घरात ना हो म्हटलं जाता ह्याका चमचो किती नेता ह्याका डाव गेलो ह्याला काय विचारणार नाही दुसऱ्या दिवशी त्याला विचारणार हे बाबू तू जातच हे का आणि चमचो किती नेतं बाबू पोचलेलो होतो म्हणता गप गो दुसऱ्या पडली तुझ्या तोंडात तुका माहित नाही आमच्या संडासाची कडी तुटली आहे ती अडकवण्यासाठी चमचो घेऊन जात या तुका उत्तर देते बघ अहो हातीला घेऊन गेलोय हे पण असा खुल्यासारखा बिडबिड बीपी हाय गेलो हो म्हणता वेटर कोण आहे म्हटलं आहे बघ ना आतमध्ये नाही म्हणता गरम काय आहे मी म्हटलं गरम काय आहे इडली आहे वडा सांबारा नाही त्याच्यापेक्षा म्हणता गरम काय आहे मी म्हटलं बटाटा वडा आहे चाय आहे नाही त्याच्यापेक्षा म्हणता गरम काय आहे वेटरचं तापलो पारो वेटर म्हणता हे मॅडम उत्तप्पा आहे ह्या हळूच म्हणता आप्पा खातो त्याला उत्तप्पा म्हटलं ह्या आप्पा म्हणता थोडा मी या खाली दिलं परत वेटर विचारता गरम काय आहे वेटर म्हणता मॅडम एक थांबा आमच्याकडे तवा गरम आहे तवा हल्ल्याने मी तिच्या दाबल्यावर योग कलर असतो तुम्ही आज थांबलाच म्हणून आमचं बोलवत आहे नाही तर मी या बोलत नाही अहो थोडा एकदा असा ध्रुव गेलेला होता आजोबांबरोबर आणि अंत्ययात्रा चाललेली होती म्हणजे फेर यात्रा कोणीतरी चाललेली होती ह्या आजोबांना विचारता हो आजोबा हे काय आहे आजोबा म्हणतात ती अंत्ययात्रा चालली आहे असे म्हणतात तुमची केव्हा काढूया असा खुळा काय शकतो आहे काही म्हणता पुन्हा घेतल्या बरोबरता नाका मुखात बसून बडबडला मी ऐकून घेतलोय नेपाळी 4 वेळा म्हटला निघू म्हटलं आता बारी देणारच नाही 3 वाजेपर्यंत परमिशन नसलं तरी चालतं असंच बारी करतो हा बघ साडेसाहेब होत आमचे तुका माहिती नाही क्राईम लेक्चर पिक्चर हा तुका त्या काय गाणं येता काय बघ त्यांच्यावरला गाणं मुंबईवरचा जो हल्ला झाला शहीद झालेले वीर करकरे साहेब कामटे साहेब उन्नीकृष्ण उदयजी साळसकर असे जवळजवळ किती लोक गेले तू टोटल मला सांगा नंतर मुंबई शहीद किती लोक गेले तुझा जी जन्म झाला तो काय होता माहिती आहे हल्लो झालेलो तू तेव्हा काय खायचं हात मुंबईचे रक्षण करण्या ठीक आहे या ठिकाणी टायमिंगचं बंधन आहे साहेब आठवता येतो धन्यवाद हा दोन्ही पोवायच्या मुखातून हे तोपर्यंत माकाला जर घालून लागला म्हणजे ह्या बारी कोणावर करणार आणि माका जर वर पाठवून लागला अटॅक येऊन वर जर बोलून लागला माझे पण डबल बारी कोण करणार तू नका सांगा दुसऱ्या दिवसा घेता बोलून वर तुझं पॉइंट तुका टाकतोय अगो शिक्षक अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे इसको क्या बोलता है इंग्लिश में एक्सपिरियन्स जर इंग्लिश जास्त बोललं व्हाय यू स्टँड सिट डाऊन दॅट गोलपाट उद्या फोडून टाकेल कान
धन्यवाद. अजूनपर्यंत या ठिकाणी तुम्ही सगळे थांबलात त्याबद्दल आभार मानते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दोन्ही बुवांना तुम्ही खूप सुंदर साथ संगत केला त्याबद्दल तुमचे आभार मानते. आणि थोडक्यात या ठिकाणी वेळ झाला म्हणून मी थोडक्यात गजर घेऊन या ठिकाणी बारीची मजा सांगता करते. जर माझ्या मुखातून कोणता वाईट शब्द किंवा अपशब्द निघाला असेल तर माझं तुमचं माफ करा. धन्यवाद. श्री